जय जिनेंद्र. मी मोनिका शहा. हॅशटॅग युनिकच्या हिरकण्या या कार्यक्रमात आज मी पंढरपुरातील सुप्रसिद्ध मरोडेकर मॉलवर यशस्वीपणे राज्य करणारी सौ कोमल जितेश शहा मरोडेकर या आमच्या एका मैत्रिणीची ओळख करून देणार आहे. नावाप्रमाणेच ती मनाने कोमल असली तरीही तिच्या वागण्या बोलण्यात कमालीची धडाडी आहे. ती घरी असो, मॉलमध्ये असो, स्टेजवर असो किंवा मैत्रिणींच्या घराड्यात असो, तिचं व्यक्तिमत्वच लक्षवेधी आहे. तिच्याशी गप्पा मारल्यावर तुम्हालाही हे नक्कीच जाणवेल. हॅलो कोमल. हॅलो कोमल, आज आम्ही तुला मरोडेकर मॉलची यशस्वी उद्योजिका म्हणून बघतोय, तर सगळ्यात पहिल्यांदा तू तुझ्या मॉल बद्दल आम्हाला सांग. हो, 18 ऑक्टोबर 2018 साली मरोडेकर मॉलची स्थापना झाली. पहिल्यांदा 1 ते 1.5 वर्ष आम्ही मॉलमध्ये फक्त कोर सेक्शनने सुरुवात केली आणि नंतर जशी कस्टमर रिक्वायरमेंट वाढत गेली आणि जसे कॉम्पिटिशन वाढत गेली तशी आम्ही नॉन कोर सेक्शनही सुरुवात केली आणि आज सर्व डेली नीड्सने परिपूर्ण अशा मॉलमध्ये 40 ते 45 स्टाफ सोबत आम्ही पुढे यशाकडे वाटचाल करत आहोत. छानच ग. ते कोअर सेक्शन आणि नॉन कोअर सेक्शन म्हणजे नेमकं काय ग? खूप छान क्वेश्चन विचारलात भाभी तुम्ही. आता कोर सेक्शन म्हणजे काय की ज्या गोष्टी आपल्याला प्रायमरी नीड्स पूर्ण करतात, जसे की गहू, ज्वारी, बिस्किट, बोनविटा, चहा, हे झाले आपले इसेन्शियल्स. आणि नॉन कोर सेक्शन म्हणजे ज्या कोर सेक्शनला आपल्याला सपोर्ट करतात, म्हणजे भांडी, कपडे, हाऊस होल्ड प्लास्टिक, हे सगळं येतं नॉन कोर सेक्शन मध्ये. तू छान सांगितलंस बघ. आता एरवी पण नेहमी मॉलमध्ये जातो, पण असे सेक्शन्स असतात. मॉलमधले सेक्शन्स माहिती आहेत, पण त्याला कोअर नॉन कोअर म्हणतात हे तुझ्यामुळे आम्हाला कळालं. बरं ठीक आहे. आता 2018 मध्ये मॉलची तुमच्या स्थापना झाली, पण मग तुझ्या लग्नापासून ह्या 2018 पर्यंतचा प्रवास आम्हाला सांगशील का? हो, आवडेल मला सांगायला. 2005 मध्ये माझे लग्न झाले. 15 माणसांच्या एकत्र कुटुंबामध्ये मी लग्न होऊन आले आणि जितेश सोबत एक सुंदर नात्याला सुरुवात झाली. मी तेव्हा फक्त 20 वर्षांची होते, त्यामुळे मला ना साडी नेसायला येत होती ना स्वयंपाकाचे काही येत होते. माझी संसाराची पाटी अगदीच कोरी होती. फक्त इतकेच माहित होते की जसे माझ्या माहेरी सगळेजण हसत खेळत एकमेकांची आवडीनिवडी जपत होते, तसेच मलाही राहायचे आहे. सासरच्या सर्व मंडळींनी हात धरून मला सर्व शिकवले आणि मीही ते सगळे अगदी आवडीने शिकले आणि पटकन शिकले. माझ्या सासऱ्यांना 6 बहिणी आणि 1 भाऊ आणि मला 2 नंदा, 1 दीर. अशा ह्या सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खूप प्रेम होते, खूप आनंद होता. त्यामुळे मला सासर कधीच परके वाटले नाही. लग्नानंतर 2 वर्षांनी आयुष आणि नंतर क्रिशा या 2 मुलांच्या स्वरूपात आमची स्वप्नपूर्ती झाली. या सगळ्या वातावरणात नातेवाईक, मुले, संसार यामध्ये माझ्या लग्नानंतरची 8-10 वर्षे निघून गेली. खरंय बघ. सासरी गेल्यावर तिथल्या सगळ्या माणसांना, चालीरीतींना समजून घेण्यासाठी आणि आपली बाळंतपण होऊन मुलांना थोडं समजायला लागेपर्यंतचा जो कालावधी असतो ना, तो आपल्या सगळ्या स्त्रियांच्या आयुष्यात येतच असतो. पण तिथून पुढचा आणि आज उद्योजिका होण्या इतपतचा तुझा प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल. हो, मला पण खूप आवडेल सांगायला. माझ्या सासरचे प्रकाशचंद हिराचंद मरोडेकर या नावाने प्रसिद्ध असे पंढरपूरमध्ये किराणा दुकान होते. माझ्या सासऱ्यांची नेहमी धडपड असायची की आम्ही सुनांनी मागे पडू नये, त्यांना व्यवहारात मदत करावी, आम्हाला व्यवहार ज्ञान यावे. मग जशी मुलं मोठी होत गेली तसे आम्ही दुकानात जाऊ लागलो आणि नंतर त्याची गोडीही वाढत गेली. जितेशची अशी नेहमी धडपड असायची की आपण जगाप्रमाणे बदलावे. मग ह्याच विचाराचा स्वीकार करून सासऱ्यांनी मरोडेकर मॉल चालू करण्याची अनुमती दिली. त्याची 90% जबाबदारी आम्ही दोघांनी उचलली. अर्थातच यामध्ये सासरच्या सर्व लोकांचा खंबीर पाठिंबा होता. मग काय, त्याच्याच आधारावर आम्ही तन मन धन कष्ट करून मॉल तयार करण्यास सुरुवात केली आणि मग साकारला मरोडेकर मॉल. आता आम्ही दोघे मिळून मरोडेकर हा ब्रँड यशाच्या शिखरावर नेण्याचा प्रयत्न करत आहोत. वा. पुढील तुमच्या या सगळ्या यशाच्या वाटचालीसाठी माझ्याकडून आणि आपल्या युनिक मंडळाकडून तुम्हाला भरघोस शुभेच्छा. बरं, आता मला एक सांग कोमल, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सासऱ्यांनी अनुमती दिली, पण आता सध्या सासू सासऱ्यांचा तुझा काय रोल आहे या सगळ्यात? माझ्या सासूबाई म्हणजे माऊ लोण्याचा गोळा. मी जेव्हा लग्न करून घरी आले तेव्हापासून आजपर्यंत मी जे काही आहे त्यामध्ये माझ्या सासूबाईंचा सिंहाचा वाटा आहे. मी गृहिणी होते तेव्हाही त्यांनी मला माझ्या मुलांना
खूप सांभाळून घेतले आणि आजही मी जे काही आहे त्यामध्ये त्यांच्या साथीनेच, सासूबाईंच्या खंबीर साथीमुळे आज असे आहे की मी 90% बिझनेस वुमन आणि 10% हाऊसवाईफ आहे. सासऱ्यांबद्दल सांगायचेच म्हटले तर मॉल चालू होऊन 1-1.5 वर्ष झाले होते. सगळे काही सुरळीत चालू होते. त्यातच कोरोनाचे वाईट सावट आमच्या घरावर पडले. एकाच महिन्याच्या अंतरावर माझ्या चुलत सासूबाई आणि माझे सासरे यांचे निधन झाले. आमच्या घराचा कणाच मोडल्यासारखा झाला होता. माझे सासरे अतिशय कर्तृत्ववान होते आणि समाजातही त्यांना विशेष मान होता. त्यामुळे ते गेल्यावर फक्त आम्हीच नाही तर पूर्ण समाज हळहळला. मी मगाशी जे बोलले होते त्या माझ्या चुलत सासूबाई, त्याही खूप प्रेमळ आणि बोलक्या होत्या आणि खूप सुगरणही होत्या. आमच्या काकांची त्या खूप छान काळजी घेत होत्या. आमच्याकडे अमूल कंपनीची एजन्सी होती. त्या एकट्या खंबीरपणे ते दुकानही सांभाळत होत्या. त्यामुळे ह्या दोघांच्या जाण्याने आमच्या घरात एकदम पोकळी निर्माण झाली होती. अचानक आम्हाला पोरके झाल्यासारखे झाले होते. फार वाईट आहे बघ हे कोरोनाचं सावट. फारच वाईट होतं. तो काळच खूप सर्वांसाठीच अवघड होता. अनेक जणांना या दुःखांना त्यावेळेस सामोरं जावं लागलं. त्यावेळी फार वाईट परिस्थिती होती आणि तुमच्या घरच्या तर 2 कर्त्या व्यक्तींचा एका महिन्याच्या अंतरात मृत्यू होणं म्हणजे खरं तर नियतीने तुमच्यासाठी एक आव्हानच समोर आणून ठेवलं होतं. तर या आव्हानाला तुम्ही कसे सामोरे गेलात? होय, आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण मनामध्ये एकच जिद्द होती की त्यांनी आमच्यावर सोपवलेली ही धुरा कायम पुढे न्यायची आहे. मग जिद्दीने, मेहनतीने आम्ही ह्या कामाला लागलो. कोरोना काळामध्ये लोकांनी गर्दी करू नये, घराबाहेर पडू नये म्हणून आम्ही लोकांना फ्री होम डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न केला. यामुळे लोकांना जे आवश्यक आहे ते घरपोच मिळत होते. लोकांनीही आमच्यावर तेवढाच विश्वास दाखवला. वेगवेगळ्या स्कीम्स, डिस्काउंट्स, ऑफर्स यामुळे आम्ही कायम कस्टमरच्या टचमध्ये आहोत. 2018 ते 24 या एवढ्या कमी कालावधीमध्ये बऱ्याच व्हेरिएशन्सना सामोरं जावं लागलं. पण तरी पण आज एक मी मगाशी सांगितल्यासारखं एक यशस्वी उद्योजिका म्हणून तू सगळ्यांसमोर म्हणजे आमच्या समोर तर आहेच आहे. तर एक यशस्वी उद्योजिका म्हणून तुझ्याकडे बघताना तुझ्या आई वडिलांना पण नक्कीच आनंद होत असणार. तर तुझ्या आई वडिलांबद्दल आम्हाला सांग आता. हो, त्यांना नक्कीच अभिमान वाटतो. जसं मगाशी माझ्या लग्नानंतर आजपर्यंतचा प्रवास आपण बघितला, तसंच मी माझ्या बालपणाबद्दल तुम्हाला सांगते. माझ्या माहेरचे नाव कोमल हर्षवर्धन मेहता, माणिकचंद पानाचल यांची मी नात, निमगाव केतकी. मी 2 वर्षांची असतानाच माझी मम्मी गेली. माझ्या पप्पांनी, काकोबा काकीमा, बाबा म्हणजे आजी आजोबा यांनी मला आईची उणीव कधीच भासू दिली नाही. माझ्या माने आम्हा सर्व भावंडांना चांगले वळण लावले. जैन तत्वाचे संस्कार आमच्यामध्ये चांगले रुजवले. अगदी शाळेत जाताना माझ्या घट्ट वेण्या घातल्यापासून ते माझ्या अभ्यासापर्यंत सर्व गोष्टींमध्ये मला मम्मीची उणीव कधीच भासू होऊ दिली नाही. नंतर मी 6 वर्षांची असताना माझ्या पप्पांनी दुसरे लग्न केले. पण मला जसे कळायला लागले होते तशी हीच माझी मम्मी हेच मला माहित होते. मग काय, तेव्हापासून जमली की तिची आणि माझी घट्ट मायलेकीची जोडी. माझ्या पप्पांबद्दल सांगायचे तर तेव्हा सिंगल पेरेंटिंग वगैरे मला काही कळत नव्हते. पण एवढे मला माहित होते की माझे पप्पा माझे विश्व आहेत. अगदी मी माझ्या छोट्यातल्या छोट्या सिक्रेट्स गोष्टी निसंकोचपणे त्यांच्यासोबत शेअर करते. त्यांचे नेहमी मला एकच सांगणे असते की कधीही आपल्यामुळे कोणी दुखावले जाऊ नये आणि मीही ते फॉलो करण्याचा प्रयत्न करते. नवीन माणसे जोडायला, असलेली नाती कायम टिकवून ठेवायला मला खूप आवडते. खरंय ग, मंडळात, तुझ्या मॉलमध्ये, जैन सोशल ग्रुपमध्ये, अनेक छोट्या छोट्या बिशी ग्रुप्समध्ये तू नवीन माणसे जोडलीस आणि जपतेस सुद्धा. तर आता आपण तुझ्या बालपणाकडे वळलोच आहोत. तर आता तुझ्या शिक्षणाबद्दल, बालपणाबद्दल पण आम्हाला सांग. माझे 1ली ते 12वी पर्यंतचे पूर्ण शिक्षण भारत चिल्ड्रन्स अकॅडमी वालचनगर येथे झाले आणि नंतर 12वी नंतर मी SP कॉलेज पुणे येथे BCS केले. तसं तर निमगावमध्ये इंग्लिश मीडियम स्कूल नव्हती, पण माझ्या पप्पांची खूप इच्छा होती की माझ्या मुलीने इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकावे. म्हणून आम्ही रोज निमगाव ते वालचनगर अपडाऊन करत स्कूल बसने स्कूल अटेंड केली. तसं वालचनगरमध्ये स्कूलमध्ये
अगदी मोजकीच मुलं आणि आपुलकीच्या वातावरणामध्ये मी तयार झाले. त्या वातावरणात अभ्यासासोबतच डान्स, ड्रॉइंग, इलोक्युशन सारख्या विविध स्पर्धेत मी भाग घेतला. त्यामुळेच की काय, पण आजही माईक हातात आला की भीती वाटत नाही. मस्त आणि कॉन्फिडंटली स्टेजवर वावरले जाते. होय, तू पंढरपुरात आल्यापासून मी तुला बघतच आहे. आपल्या युनिकच्या सगळ्या नाटकात, डान्समध्ये, दांडिया स्पर्धेत अगदी अगदी सगळीकडे तू भाग घेतेस आणि खूप छान परफॉर्म करतेस. बर, मगाशी तू म्हणाली की तुझ्यावरती जैन तत्वाचे संस्कार झाले आहेत. तू पंचमेरूचे 5 उपवास केलेले तर मला माहिती आहे, मला आठवतंय चांगलं. पण मग आता मॉलमध्ये तू जेव्हा पूर्ण वेळ असतेस तर मग ही धार्मिक व्रत वैकल्य करायला तुला वेळ मिळतो का? आता भाभी, असे म्हणतात ना, जिथे आवड तिथे सवड, तसेच काहीसे. त्यामुळे मला रोज मंदिरात जाणे, स्वाध्याय करणे, देवदर्शन करणे, दान करणे हे आपोआपच जमून जाते. मी पंचमेरूचे 5 उपवास, रविवार व्रताची 9 एकासने, अनंत व्रत, अष्टमी चतुर्दशी चोह्यार ह्या गोष्टी तर मी नेहमीच करत आले आणि करते आहे. रात्री भोजन त्याग पण करते. पर्युषण पर्वामध्ये व्रत करणे, अशी धार्मिक व्रत वैकल्य करणे हे तर आवर्जून आमच्या घरामध्येही सगळेजण करतात. कोमल, तू 90% बिझनेस वुमन आहे आणि 10% गृहिणी असं तू सांगतेस. तर आणि तुझ्यावरती धार्मिक संस्कार सुद्धा झालेले आहेत. मग ते करते, हे करते, सगळीकडे जाते येते सगळं, तर मग एक आई म्हणून कशी काय पुरी पडतेस? खूप छान भाभी. आता तसं तर माझा मोठा मुलगा 12वीत आहे. त्यांनी आता जस्ट 12वी सायन्सची एक्झाम दिली आहे आणि वेगवेगळ्या एंट्रन्स आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामची ती तयारी करत आहे. आणि माझी छोटी मुलगी क्रिशा, ती आता 8वीत आहे. जसे मी तुम्हाला सांगितले की लग्नानंतरचा 8-10 वर्षांचा कालावधी मी पूर्ण गृहिणी म्हणून आनंदात घालवला. मुलांना जेव्हा माझे पूर्ण वेळ गरज होती तेव्हा मी ती मुलांना दिली. तिथून पुढे हळूहळू मी बिझनेसमध्ये गेले. आता मी पूर्ण वेळ बिझनेस वुमन आहे. तरी या सगळ्यात माझी मुले ही माझी प्रायोरिटी आहे. मला मुलांसोबत वेळ घालवायला खूप आवडतो. त्यांच्या करिक्युलम, एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा मी त्यांना मदत करते. मुलांबरोबर आम्ही जो क्वालिटी टाइम स्पेंड करतो त्यामध्ये दिवसभरात ओढाताणीनंतर आमच्या सगळा शिनवटा निघून जातो. बर, मगाशी जितेश बद्दल तू एक वाक्य सांगितलंस की जगाप्रमाणे आपण बदलायला हवं. त्यांचं ते मत अगदी वाखाणण्याजोगं आहे. पण प्रॅक्टिकली दिवसभर मॉलमध्ये त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या या मताबद्दल तुझा काय अनुभव आहे? भाभी, थांबा ऐका. मुळात नवरा बायको म्हणून आम्ही मेड फॉर इच अदर तर आहोतच. आता तुम्हाला वाटले की आमच्यामध्ये सगळं गुडी गुडी असतं का, तर असे काही नाही. तसे तर आमच्या सगळ्या आवडीनिवडी एकदम ऑपोजिट आहेत. हो, पण तरीही आम्ही मेड इन हेवन वाले कपल आहोत. पण तुम्ही जो प्रश्न विचारलात की प्रॅक्टिकली दिवसभर मॉलमध्ये त्यांच्याबरोबर काम करताना ही त्यांच्याबरोबर या मताबद्दल माझा काय अनुभव, तर ऐका. तर प्रॅक्टिकली सुद्धा ते तितकेच सपोर्टिव्ह आहेत. सपोर्टिव्ह हा शब्द मी यासाठी वापरते की त्यांनी माझी क्षमता मला वापरण्यासाठी कायम वाव दिला. जगात आपण असे बरेच वेळा ऐकतो की स्त्रियांची कुचंबना होते, स्त्रियांवरती बंधनं असतात, पुरुष प्रधान संस्कृती आहे. ही समाजाची एक बाजू झाली. पण जितेश बरोबर माझे आयुष्य जगताना मला असे कधीच जाणवले नाही. आम्ही बरोबर 50-50 शेअरिंगने सगळे काम करतो. अगदी आमची जोडी 50-50 बिस्किटासारखी, थोडी खट्टी आणि थोडी मिठी अशी आहे. सो स्वीट. नवरा बायको दोघंही संसारात बरोबरीने जेव्हा जबाबदारी उचलतात तेव्हा खूप छान बॅलन्स साधला जातो. तुम्ही याचं एकदम उत्तम उदाहरण आहात. पण आत्ता हे सगळं तू सांगितल्यावरती बहिणाबाई चौधरींच्या कवितेतल्या काही ओळी मला आठवते. त्यांची ती कविता आहे, अरे संसार संसार. मी त्या गाऊनच दाखवते. अरे संसार संसार, नाही रडण कुढण, येड्या गयातला हार, म्हणून कोरे लोडन, देखा संसार संसार, दोन्ही जीवांचा सुधार, कधी नगद उधार, सुख दुःखाचा व्यापार. अशी ही आमची तडफदार आणि कॉन्फिडंट युनिक हिरकणी
अशाच आमच्या नवनवीन हॅशटॅग युनिकच्या हिरकण्यांची ओळख जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.